उद्धव ठाकरे यांचा आज ठाणे दौरा. गडकरी रंगायतांमध्ये अनंत आकाश या पुस्तकाचं दुपारी 4 वाजता प्रकाशन या कार्यक्रमाला राहणार उपस्थित. लाडक्या बहिणींना दिवाळी भेट. सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यामध्ये जमा होण्यास झाली सुरुवात. अतिवृष्टी आणि पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीपूर्वी रक्कम महिलांच्या खात्यात होणार जमा. ई-केवायसी न केलेल्या महिलांना देखील यंदाचा हप्ता मात्र मिळणार. विधानमंडळामध्ये दिलेली कोणतीही आश्वासनं 90 दिवसांच्या आत पूर्ण करणं बंधनकारक. राज्य सरकारच्या प्रत्येक विभागात सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक आढावा समिती नेमली जाणार. संसदीय कार्य विभागानं परिपत्रक काढलं. उपमुख्यमंत्री अजित पवार 2 दिवसांपासून खडकवासलामध्ये पाहणी दौऱ्यावर. अजित पवार यांचा भल्या पहाटे वारजे भागामध्ये पाहणी दौरा. दादांकडून विविध विकास कामांचा आढावा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून वारजेमधील न्यू अहिरेमध्ये पाहणी. अजित पवार यांच्यासोबत रुपाली चाकणकर आणि पालिका आयुक्तांचीही उपस्थिती. नागपूरमधील 24 तास पाणी पुरवठ्याचं काय झालं? नितीन गडकरींची प्रशासनाला विचारणा. नागपूरमध्ये 24 तास पाणी पुरवठा योजनेअंतर्गत जलकुंभाचं बांधकाम सुरू. गडकरींनी प्रकल्पाचा आढावा घेतला. गडचिरोलीमधील अहेरी गावामध्ये आदिवासी बांधवांसोबत आमदार धर्मराव बाबा आत्राम थिरकले. धर्मराव बाबा आत्राम यांचा डान्स व्हायरल. जळगावच्या कालदा या गावामध्ये वाल्मिक जयंतीच्या मिरवणुकीमध्ये गुलाबराव पाटलांनी धरला ठेका. गुलाबराव पाटलांकडून महर्षी वाल्मिक ऋषींच्या प्रतिमेला पुष्पहारही अर्पण. खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून पालकमंत्री जयकुमार गोरेंची भेट. महाविकास आघाडी नेत्यांचा निधी मिळत नसल्याची प्रणिती शिंदेंची तक्रार. आम्ही सर्वांना मदत करतो, तुमचा काहीतरी गैरसमज. जयकुमार गोरे यांची प्रतिक्रिया. गोपीचंद पडळकर यांच्या तक्रारीनंतर बीड कारागृहाची पाहणी. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून बीड कारागृहाची पाहणी. कारागृह अधीक्षक पेट्रोल्स गायकवाड यांच्यावरील आरोपांच्या चौकशीची शक्यता. बीड कारागृहामध्ये कैद्यांचं धर्मांतरण केलं जात असल्याचा आरोप. लाचखोरी प्रकरणामध्ये उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या जामिनावरती सुनावणी झाली. तपासात आढळलेल्या त्रुटींवरून कोर्टानं तपासावर ताशेरे ओढले. हे प्रकरण मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये जायला हवं, कोर्टाची टिप्पणी. धुळ्याच्या शिंदखेड्यामध्ये बालाजी पालखी उत्सव उत्साहात संपन्न. तर शिंदखेडा शहरामध्ये भक्तीचा महासागर उसळला. पालखी उचलण्याचा मान पारंपरिकरित्या भोई समाजाकडे होता. धाराशिव बसस्थानकामध्ये चालक वाहकाच्या आराम करण्याच्या रूमचा पीओपी अचानक ढासळला. सुदैवानं कुणाला इजा झाली नाही. 6 महिन्यांपूर्वीच 10 कोटी रुपये खर्च करून सरनाईकांच्या हस्ते झालेलं उद्घाटन. सांगलीमध्ये रिक्षा चालकांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन. 2 व्हीलर रॅपिड टॅक्सी सर्व्हिसेसला दिलेली परवानगी रद्द करण्याची आंदोलकांची मागणी. रामभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली रिक्षा चालकांचं आंदोलन. रायगडमध्ये पोलीस हवालदाराला 3 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडलं. पोक्सो कायद्याअंतर्गत कारवाई न करण्यासाठी लाच मागितल्याची माहिती. रायगड एसीबीची ही धडक कारवाई. धाराशिवमधील पिंजरा सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्राचा परवाना रद्द. नियमभंग केल्यानं प्रशासनाची कारवाई. जिल्हाधिकारी पुजारी यांनी केली कारवाई. स्वीट मार्ट फोडून 40,000ची रोकड केली लंपास. जालन्याच्या परतूर शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील घटना. चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. तर अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हाही दाखल. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, तुमच्यात जर हिंमत असेल तर विदर्भामध्ये पाय ठेवून दाखवा. नागराच्या फाळाचे तलवारी करून तुमचे हातपाय कलम केल्याशिवाय राहणार नाही. स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांचा थेट विदर्भातला सुरू. रायगडमध्ये बंजारा समाजाचं आंदोलन. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात सामावून घेण्याची मागणी. सरकारनं मागण्यांसाठी दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन दिला इशारा. बीडमध्ये पवनचक्की कंपनीकडे मावेजा मागणाऱ्या शेतकऱ्याला पोलिसांची धमकी. कंपनीने मावेजा दिला नाही म्हणून शेतकऱ्यानं काम थांबवलं. शेतकऱ्यानं काम थांबवलं म्हणून पोलिसांची धमकी. शेतकऱ्याचा हा आरोप. कोल्हापुरातील रस्त्याविरोधात आपचं धूळफेक आंदोलन. महापालिकेसमोर खडी आणि धूळ फेकून लक्षवेधी आंदोलन. दर्जेदार रस्ते द्यावे आणि नागरिकांची धुळीपासून सुटका करावी ही आप. कुख्यात गँगस्टर डीके रावला आता मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने केली अटक. डीके रावच्या विरोधात खंडणी आणि जीवे मारण्याची धमकीचा आरोप. तर डीके रावला रिमांडसाठी आता कोर्टात हजर केलं जाणार.